त्याला माझ्या बेडकर जनतेने डोक्यावर घेऊन पार मुंबईला पाठवलं. यांचा सत्कार आदरणीय संदीप भैया क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सलीम भाई, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दुसरे माजी आमदार आदरणीय धाडे सर, तिसरे माजी आमदार आदरणीय उषाताईजी दराडे, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे काँग्रेसचे नेते विविध वकील साहेब, नाव एक डॉक्टर मंत्रालय भारत नाव घ्यायचे जास्त मान्य मांडणार नाही. राष्ट्रवादीचे नेते जिल्हा प्रमुख दोन्ही गणेशजी असतील, आमचे सर आहेत का सर, बागर सरांचं नाव राहिलं की भांडण होतं. आमच्या काही पण आहेत आज सपत्निक लोक जर पहिल्यांदा व्यासपीठावर दिसतात ते सर्व, आणि त्यांनी सावली सारखं बरोबर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन उलट्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भैयांचं काम अगदी मनातून केलं असे आमचे राजेंद्रजी मस्के साहेब, व्यासपीठावर बसणारे काँग्रेसचे सर्व नेतेगण, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असेल, समाजवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व तालुका प्रमुख, आमचे तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व पक्षाचे शहराचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व आमचे 72 असे मावळे, सर्व पत्रकार मित्र, आमच्या सर्व माता भगिनी, मी पहिल्यांदा या बीडकरांचे मनपूर्वक आभार मानणार आहे की बीडकरांनी असा एक वाघ परत विधानसभेत पाठवला की त्याचं नाव आहे संदीप क्षीरसागर. बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये सुनामी आली. या सुनामीमध्ये भले भले वाहून गेले. आपण सर्वजण विरोधी पक्षात होतो, पण या सुनामीला सुद्धा न जुनामता या बीड जिल्ह्याचा झेंडा विधानसभेवर फडकवण्याचं काम तुम्ही भाताराने केलं. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याची पाहिण्यात आला. लोकसभेचा निकाल सुद्धा बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघाने लावला. 63,000 मताचं मताधिक्य या मतदारसंघाने दिलं आणि तीच परंपरा ठेवत आदरणीय संदीप भैयाला दुसऱ्यांदा आमदार केलं. सत्ता 5 वर्ष मागची होती का नव्हती कळत नव्हती, काम किती केलं तरी काय होतं कळत नव्हतं, तरी या 72ला तुम्ही परत निवडून दिलं. खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि बोलता बोलता आता बरेच जण काही वेगळं बोलते, कुणी वेगळं बोलायचे, लोकसभेला काही तिसरंच बोलायचे, विधानसभेला आले तिसरंच बोलतात. बोलणाराचा धंदा तेवढाच असतो, त्यांना दुसरं काही येत नाही. पण 72 जनतेने सर्वांनी दाखवून दिलं. भैया आपण शेवटची सभा या मतदारसंघामध्ये, मी बीड जिल्ह्यात शेवटची सभा या मतदारसंघात चौसाळ्याला घेतली आणि या मतदारसंघातल्या चौसाळाचा बालाघाटनं आदरणीय भैयाला मताधिक्य दिलं. ती आदरणीय भैयांच्या पाठीमागे राहणारा खूप मतदारसंघ आहे आणि मोमीनपुरा इथं शहराची तर लीड होणारच होती. शहराच्या लीड बद्दल काही नव्हतं, पण ग्रामीण भागात सुद्धा भैयाने आता बोलत बोलत म्हणतात प्रत्येक वेळेस की माझी जात काय नगण्य, जाती पातीवर नाही, पण पवार साहेबांच्या विचारावर मानणारा हा बीड जिल्हा आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांच्या विचारावर मानणाऱ्या बीड जिल्ह्यानं तुम्हाला आम्हाला सर्वांना निवडून दिलंय. पवार साहेबांना मानणारा जिल्हा. आता बोल प्रत्येकाला वाटतंय आपला आमदार आला, आमच्या तिकडे वाटतंय निसटता गेला. बरेच जण कार्यकर्ते डिस्टर्ब आहे. कार्यकर्त्याला वाटतं आता कसं, पण आता तुम्ही काही काळजी करू नका. मागचा दिवस आठवा, ज्या दिवशी पक्षाची विभागणी झाली त्या दिवशी आपल्यासोबत कोण होतं, तर फक्त एकटा पट्ट्या होता, संदीप भैया. मी पुणे नव्हतो, खासदार नव्हता. आता बजरंग बाप्पा आपल्यासोबत आहे असं म्हणले. भैया बजरंग सोनवणे तुमच्या सोबत नाही, खासदार बजरंग सोनवणे तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे आता काही काळजी करायची गरज नाही. मला तुम्हाला सांगायचं एक सर्व कार्यकर्त्यांसाठी, कार्यकर्ता हा आमची ताकद आहे. पवार साहेब ही आमचा जीव आहे. पवार साहेबांनी एवढे या वयामध्ये एवढी मेहनत करून उभ्या महाराष्ट्रात फिरतात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला उभं करतात आणि निवडणुकीचं काम करतात. या कार्यकर्त्याच्या ताकदीवर ग्रामपंचायतच्या राजकारणापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंत आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्ता पोहोचतो. ही खरी ताकद कुणाची, तर कार्यकर्त्याची ताकद आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्याची निवडणूक आता आहे. आमच्या निवडणुकीत तरी आम्ही कमी अधिक पळाला असतो. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी 3ला झोपायचो, 6ला उठायचो. भैयानी आता त्यांच्या विधानसभेच्या निवडणूक तसं केला सर, पण
विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, निकाल झाला, सर्व कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्ही किंबहुना झोपणार नाही, पण तुमच्यासाठी न्याय द्यायचं काम करू, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांसाठी. आणि कार्यकर्त्यांना काय, कार्यकर्ते दोन दिवस कार्यकर्त्यांसाठीचा विषय मला सांगायचा की कार्यकर्त्यांना आता असं पडतंय, आपला आमदार जिल्ह्यामध्ये एकच आला, पहिला किती होता, एकच होता, बाकी सगळे मागच्या लोकसभेला सुद्धा विकलेलेच होते. मागच्या लोकसभेला सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय आपल्यावर नव्हते, खरंच नव्हते, खरं की नाही. तुम्हाला माझी जास्त अनुभव आहे बाहेर राहायचा, मला त्याच्यामुळे सांगतोय काही काळजी करू नका. आणि सरकारचा विषय राहिला तर सरकारमध्ये त्या भैयासाठी काही काम झालं नाही. आता भैयाने वेळोवेळी सांगितलं, या मतदारसंघासाठी काम करताना निधीच्या बाबतीत सांगितलं, भैयाने आता बोलताना सांगितलं, स्थानिक स्वराज्य संस्थेला तुमच्या मतदारसंघाला निधी द्यावाच लागतो. तसं आहे, आता डीपीडीसी अडवायचं काम होतंय. त्याचं कारण काय की आता डीपीडीसी वर मालकी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी राहिला नाही. गेली 3 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेला मालकच नाही. कारण मालक नसल्यामुळं त्याचे मालक कोण झाले, आमदार झाले, पालकमंत्री झाले. मॅन्डेटरी निधी आहे, जिल्हा परिषदचा निधी 1 रुपया कोणाला कपात करता येत नाही, नगर परिषदचा कपात करता येत नाही, डीपीडीसीचा करता येत नाही, वरून येणारा करता येत नाही. त्याच्यामुळे कोणी घाबरायची गरज नाही. आपलं खरं काय आहे, आता आमच्यासारखे कार्यकर्ते भैया असं मी असं आम्ही कुठून आलोय, स्थानिक स्वराज्य संस्थेतून आलोय. आता भैयाला तरी थोडी हिस्ट्री होती, मला तर त्याची हिस्ट्री नाही की माझा बाप आमदार नाही, खासदार नाही, लोकसभेचा सदस्य नाही, लोकसभा बघितली नाही, ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, माझ्या घरात बायको नाही, बहीण नाही, भाऊ नाही, पण सगळ्यात तुम्हीच मायबाप जनतेने मला राजकीय जन्म दिला आणि त्याच्यावर मला खासदार केला. आणि या भैयाला तुम्ही भैया प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या सुईच्या टोका एवढी तिथं जात नाही. अरे जात ही सगळ्यात तुमची बसलेली सर्व तुमच्या जातीची आहे. तुम्हाला पवार साहेब म्हणून तुम्हाला मानणार आहे, तुमच्यावर एवढं प्रेम करणारी जनता आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. आणि कार्यकर्त्यांना आणि सर्वांना पब्लिकला सुद्धा मला एक सांगायचं आहे आजच्या या भैयाच्या सत्कारानिमित्त की आपण सर्वजण ताकदीनं ज्या उभारतात आमच्या सोबत, तीच खरी आमची ताकद आहे, तीच खरी आमची ऊर्जा आहे. सरकार कशाला लागतंय, ज्याला नामर्द आहेत त्याला सरकार लागतंय, आमच्या सरकार लढणार सरकार लागत नाही. आम्ही लढणार आहेत, रडणारे नाही. अरे ह्यांचं सरकार कुठे, सरकार येऊन निकाल लागून किती दिवस झाले, किती दिवस झाले, कॅल्क्युलेशन 9 दिवस झाले, 9-10 दिवस काय जे म्हणतात तुम्ही तेवढे. काय झालं सरकारचं, आणखी मुख्यमंत्री करता येईना ह्यांना. एक रुसतय आणि एक घुसतय, एक रुसून बसलंय, एक घुसून चाललंय कुठेतरी. काय तिघाचं तीन बोलून काय फायदा नाही. आलंय नशिबानं मॅन्डेट, तुम्ही कसं घेतलंय, ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलंय, कसं घेतलंय मला माहित नाही, घेतलंय. आता ते आम्हाला मान्य आहे, आम्हाला पराजय आमचा झालेला आम्हाला मान्य आहे जिल्ह्यात, पण बीड जिल्ह्यात तरी झेंडा आमचा लागला, एवढं सगळं कौतुक करायचंय. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या जनतेचं कौतुक करायचं एवढं कमी आहे. कारण या सर्व गोष्टी करत असताना आज तुम्ही सर्वजण अगदी ताकदीनं आदरणीय पवार साहेबांच्या चेहऱ्यावर सर्वजण ठाम आहात. पवार साहेबांवर मानून आम्हाला लोकसभेला दिला, भैयाला विधानसभेला दिलं, आणि तुम्ही ताकदीनं जे आमच्या बरोबर येणार त्याच ताकदीनं. भैयाने आता बोलताना सांगितलं, मी नगर सेवकाचा कुणाला शब्द दिला नाही, नगर अध्यक्षाचा शब्द कुणाला दिला नाही, कुठल्याच पदाचा कुणा. मला प्रत्येक वेळेस बोलताना विनोद भैया एखादं कुणीतरी आम्हाला लय ब्लॅकमेलिंग प्रकार होता इलेक्शन मध्ये, हे आता एक खाजगीतली गोष्ट सांगायला पाहिजे का नाही, पण मी ओपन बोलतोच कधी कधी, माझ्या मनात राहत नाही. भैयाला मी म्हणलं, भैया जाऊ द्या नाही, ह्याला कधी शब्द देऊ. नाही, तुम्ही इलेक्शन नंतर काय करायचे ते कुणाला शब्द देऊ, इलेक्शन मध्ये शब्द द्यायचा वारे पट्ट्या म्हणून. स्वतःची निवडणूक आहे, मी जरी भैयाच्या जागेवर असतो तर मी म्हणलो असतो देऊन टाका शब्द, 5 परत आमदार करा, पण नाही, नगरसेवक सुद्धा करीना पट्ट्या नाहीत म्हणे. मी एका वेळेस म्हणलं भैया एक एवढा शब्द देऊ ना, नाही तुम्ही काही करा, तुमचं सगळं ऐकतो, पण मला कुणाला शब्द देऊ नका, तुम्ही इलेक्शन नंतर. बरं वाढ मग सरळ आहे की खाली त्याला डेअरिंग म्हणतात आणि त्याला सुद्धा आत्मविश्वास म्हणतात की लोकांवरला विश्वास, पवार साहेबांवर निष्ठा आणि तुमच्यात काम करण्याच्या कामावरची ताकद आणि पावती यांच्यात होती, म्हणून हा विषय त्यांना एवढी धमक होती आणि ती करून त्यांनी दाखवली. त्याच्यामुळं तुम्ही कुणी घाबरू नका की कुणाला शब्द दिला असेल का, कोणाला गेला असेल का, काय केलं असेल का. आता बोलत काहीतरी भैया काय म्हणलात तुम्ही, पैसे, अरे पैसे तुमचेच आहेत ना, आमच्याकडे कुठे पैसे, तुमचेच पैसे हिचे खर्च जाऊ द्या, काय फरक पडायला. पैयाच्या हिचे ते झालेले खर्च काय अडचण नाही, त्याच्यामुळे काय चिंता करायची, पैशाचा काय विषय.
पैशावर मत देते लोक काय कशाला बजरंग खासदार झाला असता, कशाला भैया झाला असतं का आमदार झाला असतं का सांगा मला, पैशावर झाला असतं. पैशावर कोणी देत नाही. पैसे हाणणारी दलालाची फौज झाली आपल्या बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यात फक्त येऊ द्या म्हणतात, पैसे घेतेत आणि पुन्हा काही नामुमकिन नाही. त्यांचे बी नाहीत, आपले तर नाहीतच, पण ज्यांच्याकडून घेते त्यांचे बी नाहीत. त्याच्यामुळे त्यांनीच विचार करा पुन्हा कुणाला दिलेत पैसे ती बघा. आणि का म्हणते मी एक आता लई सोशल मीडियाच्या नादी मी तसं लागत नाही ना, सगळे मीडियावाले पुन्हा माफ करा बरं का. मी कुठंतरी बघितलं म्हणले पुढचं 5 वर्ष विजन काय आमदाराचं. अरे ज्या जनतेनं ह्यांना निवडून दिले त्यांनी विचार द्या ह्यांचं विजन काय. काय विजन नाही असणार आमदार निवडून दिलाय का. विजन आहे म्हणून निवडून दिलं, निश्चय म्हणून निवडून दिलं, काम करायची धमक आहे म्हणून निवडून दिला. त्याच्यामुळे लोकांचं कौतुक आहे आणि खरोखर लोकांनी निवडून दिले. तुम्ही आम्ही आता केज मध्ये पराजय झाला मान्य केला, समजा माजलगाव झाला मान्य केला, आता बाकीचं काय दुसरीकडे कुठं, पण ज्यांनी आम्ही मान्य केला. पण मला एक सांगायचं, त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, राष्ट्रवादीचे जे लोक आहेत त्यांना तुमचे तरी लोक निवडून आणायचे होते का. आमचं जाऊ द्या, आस्तीत केलं का नाही उभे वेगळं, परत इकडे घ्यावर राहील 4-4, 5-5 वेगळे उभे. माजलगावात तसं मग सगळ्यात जिथं फक्त परळी मतरशेप, बाकी चौकड उभे केलं का नाही. पण लोकांनी बरोबर निवडून आता आमचा ते 2 ठिकाणचा विजय झालाच असता, पण जरा झाला गोंधळ झाला, त्याला काही इलाज नव्हता, झाला या सुनामीमध्ये आम्ही वाहून गेलो. आम्ही मान्य करतो, जे आले त्यांचं अभिनंदन कौतुक करतो. पण या सर्व गोष्टी करता असताना तुमच्या नेतेमध्ये खोट होती, सगळ्या जिल्ह्याला कळालंय. आणि आज कुणीतरी कुठंतरी काय बॅनर लावतात, काय पोस्टर लावतात, काय सोशल मीडियाला टाकतात, कुठेतरी काहीतरी लिहितात. आता मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सगळं जिल्ह्याला सांगायचं, कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठे हजर राहील. एका पत्रकार मित्रानं माझ्या लिहिले, बजरंग सोनवणेवर निकालानंतर संशय व्यक्त. तुला आला, तुझ्या बायकोला आला, तुझ्या पोराला आला का कुणाला, का संशय व्यक्त का. तर बजरंग सोनवणे केस मध्ये फॉर्म भरायला दिसले नाहीत. माझा स्वतःचा मुलगा आहे, माझाच आहे, तिथं उभा होता राहता तो, पण म्हणजे ही रॅलीला नाही. ह्याला संशय आला पत्रकाराला. आता ह्याला संशय आलेला कसा आला तीच कळणार. अरे माझ्या जीवापाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो, त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेनं मी लोकसभेला जेवढं झटून होतं त्याच्यापेक्षा 5 पट विधानसभेला झटलो. मलाही सिद्ध होतं, पण त्याच्यामुळे मलाही चढवत होतो मी. आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनी जरा एखाद्याचं बरबाद होईल असं काही करू नका. जरा ठीक आहे तुम्ही असतात सत्तेच्या बाजूचे मान्य म्हणा, आज बेधडक काय सगळं काही अडचण नाही, पण सगळं सत्य लिहा. आधारस्तंभ लोकसभेचे 14 खरं लिहा आणि खरं असतं तर बिंदास लिहा. काय लिहायचं, जसं माझ्यावर गुन्हा दाखल करायला पळत होते तशा पद्धतीनं पोलीस काय करत होते तीच पद्धत अशी करत. मला सर्वांना एक सांगायचंय की तुम्ही सर्वजण ताकदीने आमच्या सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष, पवार साहेब आदरणीय संदीप भैया आम्ही आम्हाला लावू शकत नाही. तुमची गरज आहे, तुम्ही आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर इथली बीडची पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहे. भैया आता तुमच्या बरोबर आहेच आहे, पण बजरंग सोनवणे खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीनं तुमच्या बरोबर. भैयाला तरी जर कमी अधिक झाली असेल ताकद, तुमच्या बरोबर सगळ्या ताकदीनं आहे. काय काळजी करू नका. कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने सोबत राहणार असा सर्वांना शब्दाच्या सभेत देतो. आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकासाठी आम्ही पळून जाणार नाही. ग्रामपंचायत पळून जात नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, नगरपंचायत नाही. कार्यकर्ता हीच आमची खरी ताकद आहे. पुढच्या निवडणुका, पुढची लोकसभा दिसती मला आज निवडणूक आहे, त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेत जायचं आहे आणखी. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. तुमच्या सर्वांची ताकद आहे. पुन्हा एकदा जास्त काही लांब बोलणार नाही. मी एकच सांगणार आहे, भैया बीडचा गड तुम्ही जिंकून बीडची राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली. त्याच्यामुळे तुमच्या चरणी पाहिजे परत एकदा शेवट नतमस्तक होतो. आणि भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो. काय कोण झाले मला माहित नाही, कोण किती दिवस टिकल माहित नाही, पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो. जिम्मेदारीने बोलतो, पुढची येणारी वेळ आमचीच असणार.